श्रीश्वर महाराज के जय। पंचशरोमणि मंगल स्वामी महाराज के जय। शिवाचार्य महाराज के जय। भगवत सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज के जय। शिवाचार्य महाराज के जय। हरे कृष्ण हर महादेव। सज्जो जाताय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्वमान भवद्भवाय नमः। ओम वामदेवाय नमो। ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो बलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रभुनाय नमो सर्वभूतगणाय नमो गणाय नमः। ओम अघोरेभ्यो दघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्तेऽस्तुभ्यः। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम ईशानः सर्वविद्यानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मा ब्रह्मा शिवो यस्तुर्भुजा शिवो पंचब्रह्मण्ये शिवोलिकेन स्नापयामि। सुदंगम वृषभाकारम सुलभस्मलिंगधारणम श्रीधाम्बधराशिवाय नमः। वस्त्रं धारयामि गन्धद्वाराम्बुराधर्षामित्तपुष्टाकरेशने ईश्वरेवं सर्वभूतानां स्वामिहोपन्वये श्रियम्। श्रीधाम्बधराशिवाय नमः। दिव्यवर्णगन्धान् धारयामि अक्षराधौलान्विद्यास्त्रमन्त्रमिश्रकामर्पयामि महारत्या प्रसिद्ध परमेश्वर श्रीधाम्बधराशिवाय नमः। सुवर्णाक्षरान् धारयामि पीतलं त्रिगुणाकारमन्त्रनेत्रन्द्रियायुधो श्रीधाम्बधराशिवाय नमः। भुजत्रान् धारयामि प्रियं सम्भूतं गुणसमन्वितं आनन्दसौरभ्यं पुष्पं ग्रहीतामधिपुस्तकं श्रीधाम्बधराशिवाय नमः। पुष्पैः पूजयामि वनस्पतिभोगेशो गन्धाद्युक्तमः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। श्रीधाम्बधराशिवाय नमः। दिव्यरूपमाघ्रापयामि नैवेद्यं शतभोजेतो नानाभक्षितमन्वितं दलिक्षीरकृतेनो नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। श्रीधाम्बधराशिवाय नमः। नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यान्ते बाह्यं समर्पयामि। आगमनार्थं देवानां गमनार्थं सुरक्षताम् सर्वे घण्टारूपं भक्त्या देवताभागलाञ्चनम् इति घण्टानादं कृत्वा नमस्कारं करोमि। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज के जय। श्रीमद्गुरुनाथ शिवाचार्य महाराज के जय। ओम नमस्ते श्रीरुद्रस्य पुत्रस्य अनुष्ठुप्छन्दः अघोरुषिः संकर्षमूर्तिश्लोको योगावादित्यवृषितो देवता अग्निकुजमायामिष्टिकायात्मा शत्रुन्द्रिय भवशेखरियोगः सकलस्वज्राखायस्य श्रीरुद्रो देवता एकाकायत्री छन्दः कृष्णोष्टोमित्रः पञ्चसप्तादशभ्योदिवद्यो श्री परमेश्वरः श्री परमेश्वरक्षास्ते चतुर्न्द्रिय भवशेखरियोगः अरकरन्यासः ओम अग्निहोत्रात्मनिष्ठाभ्यां नमः। दर्शनप्रणासात्मनिर्दलिभ्यां नमः। चातुर्मासात्मनिर्दलाभ्यां नमः। निर्वशुद्धात्मनिर्दलाभ्यां नमः। ज्योतिष्ठोमात्मनिर्दलाभ्यां नमः। सर्वस्वात्मनिर्दलाभ्यां नमः। देहन्यासः ओम अग्निहोत्रात्मनिर्दलाय नमः। दर्शनप्रणासात्मनिर्दलाय स्वाहा। चातुर्मासात्मनिर्दलाय वशदा निर्वशुद्धात्मनिर्दलाय ज्योतिष्ठोमात्मनिर्दलाय वशदा सर्वकर्तात्मनिष्ठाय वशदा। ओम भूर्भुवस्सुरगुरुवृन्दः ध्यानम् आपातालनभस्सलान्तभवन ब्रह्माण्डमालेश्वर ज्योतिस्फाटिकलिङ्गमौलिविलसा पूर्णेन्द्रवादामृते हस्तोकातकमेकवारमनिशम् रुद्राण्डवाकान्द्रकम् ध्यायेतीर्षितसिद्धये ध्रुवपदम् विप्रो विषिञ्जे शिवम्। ब्रह्मांड व्याप्त देहा भजदयमरुजा भासमाना भुजङ्गये कंठे काला कमलका लग्नशशिखला शङ्करो दण्डहस्तः रक्षा रुद्राक्षभूषा सुललितविभवा शाम्भवा मूर्तिभेदा रुद्रासे रुद्रसुप्तप्रकटितविभवा न प्रयच्छन्तु सौख्यम् शुद्धात्मनिकसङ्काशम् शुद्धविद्याप्रदायम्
शुद्धं पूर्णदानन्दं सदा शिवमहं भजे सदा शिवमहं भजे ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो नमस्ते रुद्रमन्यमुदोदयते नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां वदे नमः याते शिष्यवतमा शिवं भगवते नमः शिवाशरभ्याय तवदयानुर्दुर्दया याते रुद्रशिवातनुर्घोरापापकाशिने तयानस्तनुभाषन्तव यागिरिशन्ताभिकाकशे यामे शुङ्गिरिशन्तहस्ते विभर्षन्तवे शिवां गिरिकृतां गुरुवाहिकं सत्पुरुषं जगदा शिवे वचसात्त्वागेशात् शारदामसे यथा नः सर्वमिज्जगदेक्ष्मकं सोनामसतो अध्यवोन्वक्ताप्तमोदैव्योऽभिषका अहिकुञ्च सर्वान् च महीं सर्वान् व्यावधान्यः अहो यस्ताभ्यो अर्णमृतमङ्गलः ये क्षेमाकं रुद्रार्गो दिक्षुः सृजासप्रचोदयिषामहे अहो ये वसमतिनीलगीरो लोहितः कुलेगङ्गोपात्तः कुलेगं विश्वभूतानि ततश्चमदयातिनः नमो त्वनीलघ्यवाय सहस्राक्षाय गुरुशे आधस्त्वानोहन्येभ्यो नमः प्रपञ्चसन्नत्वयोराप्तियोजा यागिदेहतेशोस्वरादाभगोवा अवदत्यधनकं शास्त्राक्षदेशे निषेधशत्या नामकाजवो नत्मना भव विज्जं धनकोदनाभिषज्जनामकामुदा अनेशेषवाभुरस्तशक्तिः याते हेतुमस्तमोदे हनुमः श्रेयास्मान् विश्वत्व मयक्षयापनभुजा नमस्ते अस्मायुधाय नागराय विष्णवे पुराभ्यां तदे नमो बाहुभ्यां तदधन्वने हरिते धन्वनो हे रत्नानकृष्णः अभये विष्णुस्तवारे स्मृतेनो नमस्ते ब्रह्मविश्वेश्वराय महादेवाय प्रेमपदाय त्रिपुरान्तराय त्रिराजिकाराय बालपुरुषाय नीलकण्ठाय प्रत्यक्षयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमो हिरण्यवाहने नमो नमो दक्षिणेभ्यो हरिकेशेभ्यो पशूनां पतये नमो नमः स्वस्तिंजराय विषमदेवधीनां पतये नमो नमो भक्तजाय विद्यार्थीनां पतये नमो नमो हरिकेशायोपविदय पुष्टानां पतये नमो नमो भवत्सहेत्ये जगदानां पतये नमो नमो रुद्राणां तदाविने क्षेत्राणां पतये नमो नमः स्तोत्याय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय पतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रे वाणिजायक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये पारिवस्कृताग्योषधीनानां पतये नमो नमो वृक्षेरघोषाय कृन्देते पथीनां पतये नमो नमः कृष्णवेदाय धावते सतलानां पतये नमो नमः ॐ नमः सहनाय विद्याधर आभ्याभिराणां पतये नमो नमः विष्णवे वेदानां पतये नमो नमो विष्णवे विष्णुमते तस्कराणां पतये नमो नमो वंशते परिवज्यते सायोनां पतये नमो नमो विजयभेदजलायारण्यानां पतये नमो नमः प्रजाभ्योजयानन्दो पुष्कराणां पतये नमो नमः श्रीमद्भोगन्तभ्यः जगुत्तानां पतये नमो नमः कृष्णेशनकृतराजञ्जानां पतये नमो नमः विषमध्वसंसारिभ्यश्चमो नमः महात्मानेभ्यो प्रतिदानिभ्यश्चमो नमः नायकभ्यो विष्णुभ्यश्चमो नमो नमः श्रीमद्भ्योदिभ्यश्चमो नमः आसनेभ्यश्चमो नमो नमः स्वद्भोजागभ्यश्चमो नमो नमः पुष्यघोरावभ्यश्चमो नमः मदवाभ्य सवपतिभ्यश्चमो नमः नाश्रेभ्यो अश्वपतिभ्यश्चमो नमो नमः ॐ नमाभ्याधिनेभ्यो विघ्नभ्यश्चमो नमो नमः उग्राभद्रगुंहतिभ्यश्चमो नमो नमः वृत्तेभ्यो वृत्तपतिभ्यश्चमो नमो नमो वातेभ्यो व्रातपतिभ्यश्चमो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्चमो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपभ्यश्चमो नमो नमो महद्दशुल्लकेभ्यश्चमो नमो नमो देभ्यो रघुपतिभ्यश्चमो नमो नमो सेनाभ्यो सेनानिभ्यश्चमो नमो नमो क्षत्रुभ्यश्चमो नमो नमो कक्षेभ्यो रथकारभ्यश्चमो नमो नमो कुलाभ्यो कर्मारेभ्यश्चमो नमो नमो
उर्जिष्टेभ्यो निजानुभ्यस्तमो नमो नमः विषकृभ्यो जन्मकृभ्यस्तमो नमो नमः मर्यभ्यश्वरिभ्यस्तमो नमो नमः अश्वेभ्यो अश्वरिभ्यस्तमो नमो नमः ओम नमो भवाय दशरथाय नमो नीलग्रीवाय गंधाय नमो कवर्धने केशाय नमस्तहस्त्राक्षाय धनवने नमो केशाय विष्ठाय विष्णुवाय जमते नमो रत्वाय वामनाय नमो बृहदाय जवस्ये वृद्धाय समृद्धाय नमो आक्रियाय प्रथमाय नमाय दादराय नमो शीघ्रियाय सिद्ध्याय मूर्त्याय वस्तुन्याय नमो स्रोतस्याय सत्याय ओम नमो ज्येष्ठाय कनिष्ठाय नमो पुत्रदाय परदाय नमो मध्याय पगर्भाय नमो दक्षिणाय दक्षिणाय नमः सोऽध्याय दक्षिणाय मोयाय दक्षिणाय नमो उन्वर्याय खण्डाय श्लोक्याय वस्मन्याय नमो वन्याय तक्षाय नमः त्रवाय प्रतिश्रवाय नमः आशसेनाय शरथाय शूराय भिन्नते नमो भगवते चमरोधने नमो बिलविने कवचने नमः सुताकृतसेनाय ओम नमो दग्धध्याय नमो द्रष्टवेद प्रमुषाय नमो दोदाय प्रहिताय नमो शिष्णे शेषजमते नमो कृष्णवेदाय नमः स्वायुधाय सुधन्वने नमः तुत्याय जपथ्याय नमः कात्याय विनित्याय नमः सूत्याय सरस्याय नमो नात्याय वैशक्त्याय नमो गुप्त्याय वक्त्याय मूर्ष्याय नमस्याय नमो मेघ्याय करुद्भुत्याय नमोन्द्रियाय वक्त्याय नमो वाक्याय रश्मियाय नमो वास्तव्याय वास्तवाय ओम हर 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 नमः सोमाय गरुद्राय नमस्ताम्राय गौरवाय नमः शंखाय वसुदेवाय नमो उग्राय भीमाय नमो अग्रेधाय देवधाय नमो हंद्रे जगदेय वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय तारकाय नमः शंभवे भवे नमः शंकराय गणेश्वराय नमः शिवाय शिवतराय नमः तिक्षाय पुण्याय नमः पार्याय वार्याय नमः प्रदरणाय चोदरणाय नमो आकार्याय जालाभ्याय नमः षष्ठाय भेन्याय नमस्ते प्रवाघ्याय ओम नमो हिरण्याय प्रभत्याय भूषणाय क्षैराय नमः कपर्दिने पुलस्ते नमोष्ठाय जगृह्याय नमस्तलत्याय जगृह्याय नमः कात्याय गौरष्टाय नमो अर्धयज्ञष्टाय पाकसत्याय दोत्याय नमः शिष्टाय हर्त्याय भक्त्याय भक्त्याय नमो ऊर्ण्याय सूर्याय प्रण्याय प्रणशक्त्याय नमः पौर्णाय भिन्नते समाक्षरे प्रक्षरे नमो वक्रगेभ्यो देवानागमदेभ्यो नमो वृक्षमत्येभ्यो देवानागमदेभ्यो नमो विष्णुभ्यो देवानागमदेभ्यो नमः आम्लत्येभ्यो देवानागमदेभ्यः ओम द्रावे अंधसत्परे गरज्ञानि गलोहिता येषां पुरुषाणामेषां पशूनामाभेदारोमेषां नित्यनामदा याते रुद्रशिवारुष्मारुष्मा हवेजने शिवारुद्रसभैर्या रमणजीवसे इमा कुन्दुराजं से कवर्जने क्षधीराय प्रवरा महेमतमः यथा नश्यमनकृते पुष्पदे पुष्पं पुष्पं ग्रामे स्मनातरं मृणानो रुद्रोतमं क्षधीरानं धामेमते यष्टंकयो स्मनाय दादश्यामतवदप्रणेतो मानो नहत्वदमानो मृढकम्मानो क्षन्तो मुतमानो क्षणो मानो प्रभिजनं मोदमानो प्रिया मानस्तनवोर्दृशः मानस्तोकेतयेमानायुषमानो कोशमानो अश्वैधुर्यः वीरान्मानो रत्रभागवधश्वन्तनो धावेमते आराते गोग्नपुरुषध्ये षड्वीरासंस्मस्मे त्यस्तो रक्षादो अदृदेव प्रियधाचनाः शर्मैष्कुर्वाः स्वहे स्वतन्त्रकसद्यवानमर्गन्भिमुक्तमुक्रमा मृडाचित्रेन्द्रस्तवानो अन्यन्ति अश्वन्नन्दसेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्णक्तपरते सुधर्मदर्घायो अमस्करामगमद्धस्तमस्वमेघोष्टोकाहितलयाय मृडया नीढृष्टमशवोतमशवो नस्मनाभव परमे रक्षाय धन्यधाय कृत्यम वसानादर्पिनाकं दुःखदागहे विक्रियलोहितमस्तद्भुवः यास्ते सातुर्हेतयो अस्मन्दोक्ताः सहस्राणि सत्रबाहुः त्वयेदयः तासामेषां भगवपरात् मुखा क्रुधे
ओम सहस्राणि सहस्रशोर्यवत्रधुन्या तेषां सहस्रयोजने धन्वाढन्वसे अस्मिन् महन्तवरेन्द्रक्षभामहे नीलग्रीवाश्विन्धासमारक्षमादरः नीलग्रीवाश्विन्दादेवगुरुध्रुवद्रुदः ये वक्षभिन्द्रा नीलग्रीवालोहितः ये भूतानावदेवयोशिखासकवर्तिनः ये अन्येषितिमातृयोजनान्नो ये वधाम्रक्षे एलब्दाहीदः ये दत्तानि प्रकृतिदेशगावद्वादशिनः ये एतावन्तस्वभुजागुंसचिदयोवद्रान्तस्करे तेषां सहस्रयोजनधन्वान् नमोऽस्तेभ्यो ये पुण्यामेन्द्रखेदिवेशां संवादो वर्षद्वासे भोर्षद्वादशलक्षणा दशप्रतिशोत्तरशोधान्तभ्यो नमस्ते नमस्ते गृहामे ओर्तयभक्तिजामहे तुमसे पुष्टवर्धनम पुरवास्मिनात्रत्योर्वक्षिभवदादा यो रुद्रो यो अग्रो यो अस्तो यो रुद्रो विश्वभुवनः दिवेश्वराय नमोऽस्तो येते सहस्रजम्बाशा मृत्योर्मृत्याय हन्तवे ताज्ञस्य मायया सर्वव्यामहे मृतवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानां ग्रन्थे शत्रुमाभिषन्तकाः हेणानेनात्ताय स्वाहा नमो रुद्राय विष्णवे मृत्योर्मे पाहि सदाशिवो अपमृत्युर्नश्वतो आचम्पद्धदा ओम शान्ति शान्ति शान्तिः श्रीमच्चगुरुमिदाचार्य महाराज की जय श्री गुरुनाथाचार्य महाराज की परमानन्दमोधात्मूर्तये सागोपाङ्गुस्नानः कल्पयामि प्रसीदने श्रीसम्पदाशनाय नमः शुद्धोरस्नानं कर्पयामि अनादिशासनं शान्तं चैतन्यं चित्स्वरूपकं चिदङ्गं वृषभाकारं सुभस्मलिङ्गधारणं श्रीसम्पदाशनाय नमः वस्त्रं धारयामि गन्धद्वाराङ्गुराहर्षामित्तपुष्टाङ्गरेषणे ईश्वरैव सर्वभूतानां श्रीसम्पदाशनाय नमः धारयामि आयने प्रायदर्वारोहं पुष्पणेः हृदयाष्टमकरेगानि समुद्रश्चक्रहायने श्रीसम्पदाशनाय नमः कमलाक्षरान् धारयामि श्रीजमन्त्रिमलाकारं नेत्रद्रव्यायुधो सृजन्मभावसंहारं एकविंशं शिवार्पणं श्रीसम्पदाशनाय नमः विलुत्रान् धारयामि वनस्पतिसोपेतो गन्धान्तमुत्तमः आग्रह्य सर्वदेवानाभ्युपोयं प्रतिगृह्यता श्रीसम्पदाशनाय नमः जीवनाग्रहापयामि नैवेद्यं शतसोपेतो नानाभक्षणमितो दुधिक्षीरसंवेदो नैवेद्यं प्रतिगृहीता नैवेद्यान्तिवाक्यं समर्पयामि आगमनार्थं देवानां गमनार्थं सुरक्षिता सर्वेभ्यः भक्त्या देवताभावनाञ्जनो श्रीसम्पदाशनाय नमः गन्धानां कृत्वा नमस्कारं करोमि श्रीमच्चगुरुमिदाचार्य महाराज की श्री गुरुनाथाचार्य महाराज की ओम पद्मा विष्णु ददातनमार्थंसमाज्ञः दुर्गेराजेशनागतम् वादश्च मे प्रसवश्च मे परियदिश्च मे प्रसविश्च मे दिदिश्च मे प्रदश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे धावश्च मे चतुश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे प्राणः च मे ज्ञानश्च मे सुश्च मे चित्तं च मे अधिष्ठं च मे वाक्च मे मन्यश्च मे चक्षुश्च मे स्तोत्रं च मे दक्षं च मे बलश्च मे वोजश्च मे धा च मे आजो च मे दरा च मे आत्मा च मे तमश्च मे शतम च मे प्रथम च मे ज्ञानि च मे स्थान च मे परपुंस च मे शरीरादि च मे ओं ज्येष्ठं च मे अरिदत्तं च मे मन्यश्च मे धामश्च मे नश्च मे भश्च मे देवा च मे महिमा च मे वजिमा च मे वजिमा च मे वचना च मे वश्वा च मे द्राभया च मे वद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे कृषि च मे क्रीडा च मे बोधश्च मे जातं च मे जनिष्मानं च मे सुक्तं च मे सुकृतं च मे विद्धं च मे विद्यं च मे भूतं च मे भविष्यं च मे सुखं च मे समृद्धं च मे वृद्धं च मे वृद्धिं च मे क्लुप्तं च मे क्लप्तिं च मे मतिश्च मे सुमतिश्च मे ओम सजं च मे मयश्च मे प्रियं च मे भगामश्च मे कामश्च मे शोभनश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वशश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे भर्ता च मे क्षेमं च मे धृति च मे विश्वं च मे महच्च मे कविश्च मे ज्ञात्रं च मे सुवश्च मे प्रसूश्च मे शिरं च मे लयश्च मे मृतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे अनवयश्च मे जीवातुश्च मे दीर्घात्मं च मे अलवित्रं च मे
अभयञ्च मे सुखञ्च मे शैलञ्च मे सुषाच मे सुधिरञ्च मे ओच मे संप्रदाच मे वयश्च मे रसञ्च मे धरुच मे मधुच मे धकरिश्च मे स्तुतिश्च मे प्रशिश्च मे वशिश्च मे क्षेत्रञ्च मे पद्मिश्च मे रयिश्च मे रायिश्च मे पुच्छञ्च मे पुष्यश्च मे भुज मे प्रभुच मे विरश्च मे पुरश्च मे पुरतरञ्च मे अक्षतिश्च मे कुयवाच मे अन्नञ्च मे सोच मे प्रियश्च मे वाच मे माशाच मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे कल्वाश्च मे गोधुमाश्च मे मुद्राश्च मे प्रियंगवश्च मे अनामेश्च मे शामकाश्च मे निवाराश्च मे नाश्वाच मे मृतिकाच मे गिर्यश्च मे पर्वताच मे जगताच मे वनस्पतयश्च मे हीरण्यञ्च मे यजश्च मे वेदञ्च मे प्रभुश्च मे शामञ्च मे लोहञ्च मे नकृश्च नापश्च मे उभश्च मे औषधीश्च मे पृष्ठपश्चञ्च मे ग्राम्याश्च मे पशुवारण्याश्च यज्ञेन कल्पताम् वित्तञ्च मे विद्युश्च मे भूतञ्च मे भूतिश्च मे वसुश्च मे वसिश्च मे कर्मच मे शक्तिश्च मे अर्थश्च मे हेमश्च मे इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च मे इन्द्रश्च मे सोमश्च मे इन्द्रश्च मे धविताश्च मे इन्द्रश्च मे सरस्वतीश्च मे इन्द्रश्च मे पूषाश्च मे इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च मे इन्द्रश्च मे मित्रश्च मे इन्द्रश्च मे वरुणश्च मे इन्द्रश्च मे स्वष्टाश्च इन्द्रश्च मे घाताश्च मे इन्द्रश्च मे अश्नुः च मे इन्द्रश्च मे मरुतश्च मे इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च मे इन्द्रश्च मे अन्तरिक्षञ्च मे इन्द्रश्च मे दौश्च मे इन्द्रश्च मे दिशञ्च मे इन्द्रश्च मे मृधा च मे इन्द्रश्च मे प्रजापतिश्च मे इन्द्रश्च मे नखुंश्च मे रश्मिश्च मे राभश्च मे दिवतिश्चोपागुंश्च मे इन्द्रियामश्च मे इन्द्रवायुश्च मे मैत्रावरणश्च मे अश्वनश्च मे प्रतिपत्ताश्च मे शुक्रञ्च मे मध्येश्च मे आक्रयणञ्च मे वैश्वादेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च दिग्राह्याश्च मेदिकायाश्च मे ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्याश्च मे महेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारसदश्च मे पुष्णश्च मे पद्मतश्च मे हरियोधनश्च मे ओम विद्मश्च मे बर्हिश्च मे वैदिश्च मे दिश्नियाश्च मे धूर्च मे धुमधाश्च मे ग्रामाश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे दिशनिश्च मे दोगसलहश्च मे वायव्याश्च मे ऊर्ध्वश्च मे अधमिश्च मे गृह्णध्वश्च मे हृदाश्च मे बृहश्च मे सदश्च मे पूर्णाशाश्च मे विश्वादिश्च मे धुवाकारश्च मे ओम अग्निश्च मे धर्मश्च मे अर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे अश्वमेधश्च मे पृथिवीश्च मे दितिश्च मे दितिश्च मे दितिश्च मे दौश्च मे शक्तिर्मूलो दिशश्च मे यज्ञेन कल्पताम् मृच्च मे सामश्च मे यजुश्च मे दीक्षाश्च मे तपश्च मे तपश्च मे हरात्रयोः वृष्ठा प्रसृतरञ्च यज्ञेन कल्पताम् ओम गर्भाश्च मे तस्वाश्च मे प्रविश्च मे विद्यवाच्च मे वित्तोश्च मे पञ्चाश्च मे पञ्चाक्षरत्सार मे दुर्जवाच्च मे दुर्योश्च मे षष्ठवाच्च मे षष्ठोश्च मे वशाच्च मे वृषभश्च मे बृहश्च मे अर्वञ्च मे धेनुश्च मे आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मानो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एकादश मे तिस्रज मे पञ्चज मे सप्तज मे नवज मे एकादश मे त्रयोदश मे पञ्चदश मे सप्तदश मे नवदश मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशतिश्च मे त्रयस्त्रिंशतिश्च मे चतुष्षष्ठ मे चतुर्थ मे द्वादश मे षोडश मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च सार्धविंशतिश्च मे द्वात्रिंशतिश्च मे षट्त्रिंशतिश्च मे चत्वारिंशतिश्च मे चतुश्चत्वारिंशतिश्च मे अष्टाचत्वारिंशतिश्च मे वाजस्य प्रसवस्य बीजस्य सुवर्षमूर्धस्य चान्द्यश्च भुवनजगतिश्च ओम यजादेवभूर्मनोर्यज्ञेनि बृहस्पतिरुक्तामदाशकं विश्वदेवासो प्रवादः प्रथमेवाधर्मामाहितुं धर्मदमनस्य मधुजनस्य मधुवक्ष्यामि मधुमदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वादमुद्यासकं शिखरशज्ञा मनुष्येभ्यस्तं देवावन्तसो भाये पितरो वदन्तो ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
श्री पंचगुरु पंचाचार्य महाराज की जय। श्री गुरु शिवाचार्य महाराज की जय। पुरुषपूर्वक जनपूजांच फलेदः। ओम सहस्रशिरसा पुरुषः सहस्राच्च सहस्रपादा स भूमिं विश्वतो भूत्वा अन्तरिक्षदशाङ्गुलम् पुरुषेवेदकं सर्वम् यद्भूतव्यश्च भव्यम् उदामृतभक्तेशानः यदन्नेनातिरोहते एतावानस्य महिमा अदोध्यायागुं पुरुषः पादोऽक्षविश्वा भूतानि त्रिपादस्याम्बुदं निरेः त्रिपादो पुरुषः पादोऽक्षराद्भवत् पुनः ततो विश्वं चक्रामद शासनानिशनेऽभि तस्मात् विराजयायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिषतः पश्चात् पुनः यत्पुरुषेण हरिषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासिराज्यम् ग्रीष्म शरद्दविः सप्तास्यासन्परिदयः त्रिसप्तसन्ध्यक्ताः देवायज्ञन्तन्वानाम् अभज्ञम् पुरुषम् पशुम् त्वम् यज्ञम् बलहे प्रोक्षन् पुरुषम् जानवक्रतः तेन देव ऐदन्तः साध्यारसयश्चयेत् तस्माद्यस्यात् सर्वभूतः सम्भृतम् पृषुतार्थम् पशुगुंसागुंशग्रेवायुव्याना आरण्यानग्राम्याश्चयेत् तस्माद्यज्ञात् सर्वभूतः पृथक्सामानि जग्रे छन्दागुंसजग्रे तस्मात् दशस्तस्मात् अजायतः तस्मात् दशमा अजायतः एकेजो भयातः गावो हजते तस्मात् जाता अजायः यत्पुरुषं जगदुः यजाय कल्पयन् मुखं जगत्सको बाहो काभोजोपादायुच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहो राजन्यकृतः गुरोत्तजस्य यद्दृश्यः अध्यात्मशुक्रोदायः चन्द्रमामनसोजातः चक्षुः सूर्योदायः मुखादिन्द्रश्च अग्निश्च प्राणाद्वायुर्दायः नाभ्याकृष्णो शुष्णोऽध्यो समवर्तका तस्याभुञ्जश्रोत्रात् तदा लोकाजिन्नतुभ्यः वेदाहमेकं पुरुषं महत्त्वम् आदित्यवर्णं तमसत्सवारे सर्वाणि रूपाणि विचित्रधीरः नामानि कृत्वा विनिर्जरास्ते धाता पुरस्तादुजादहारः शुक्रप्रविद्वान् प्रतिदश्रुतः त्वमेव विश्वामित्रभवते ज्ञानस्पन्द अजनाय विद्धते यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्थाधर्माच्यमान्यादन्न देहनाकं महिमानः साध्याभिदेवः अत्रोदं सम्भोदं पृथ्वीरसात् विश्वकर्मसम्मतलाभे तत्सत्पश्चादुद्रोपमेते तत्पुरुषस्वाध्यानोग्रहे वेदाहमेकं पुरुषं महन्तम् आदित्यवर्णं तमसत्तवारे सर्वाणि रूपाणि विचित्रधीरः भवते ज्ञानस्पन्दा अयनायुक्तते प्रजापतिर्भेदः अजायमानो बहुधा विजायते तत्सभेदा पर्यायति मरेधेना सत्यसर्वेदः जो देवेभ्यो आतपते जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातः नमोर्गाय ब्राह्मणे ऋचं ब्राह्मणं जमीन्द्रः देव अग्रे कृतृणो यस्मै त्वं ब्राह्मणो विद्यातः तत्सदेव असन्वशे ईश्वरे लक्ष्मी दक्षिणो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपो अश्विनो व्याप्नो इष्टं मनिषाः अहं मनिषाः सर्वं मनिषाः ॐ दक्षिण्यो रामणे महे गातो यज्ञाय
गातुं यज्ञपते देवे स्वस्तिरस्तुनः स्वस्तिर्मनुष्येभ्यः ऊर्ध्वदिगादशेषनो तन्नो अस्तुद्वदेक्षो पदयेत् ॐ शान्ति 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 श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्रीगुरु शिवाचार्य महाराज की जय भागवत सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की श्रीगुरु शिवाचार्य महाराज की पाद्यो यद्भक्तिदेश संपर्कात् परमानंद संभवात् तस्मै जयजगन्नाथाय पाद्यं सिद्धाय कल्पये श्री सांब सदाशिवाय नमः पाठ्यं समर्पयामि अर्घ्यो तापत्रे हरं दिव्यो परमानन्दलक्षणो तापत्रे बुधैर्मुक्ते तवाढ्यं समर्पयाम्यहं श्री सांब सदाशिवाय नमः अर्घ्यं समर्पयामि आत्मनो वेदानामपि वेदाय देवानां देवतात्मने आत्मं कल्पयामि शुद्धानां शुद्धहेतवे श्री सांब सदाशिवाय नमः आत्मनं समर्पयामि मधुपर्को सर्वकालश्रहीनाय परिपूर्णसुखात्मने मधुपर्कमहादेव कल्पयामि प्रसीदमे श्री सांब सदाशिवाय नमः मधुपर्कं समर्पयामि गोक्षीरम् आप्यायस्वसमेतते विश्वतत्त्वं वृष्ण्यो भावादित्य संगते श्री सांब सदाशिवाय नमः क्षीरेण स्नापयामि मूलेन ईशानमुद्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि गोघृतो गोदधे दरिद्रावनोकालेशं विष्णोरस्तस्वार्तेहनः सुरभिनौकाकृत्तानाम् आयुषुषुरारहः श्री सांब सदाशिवाय नमः गत्या स्नापयामि मूलेन मन्त्रेण सत्पुरुषमन्त्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि गोघृतो ॐ शुक्रमसुजोत्रसतेजोसे देव वत्सविदोत्पुनः समचित्रेण पवित्रेण वसो सूर्येण रश्मिः श्री सांब सदाशिवाय नमः गुलेन स्नापयामि अघोरमन्त्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि मधुमातारकायते मधुक्षरं सिद्धवा माध्वेन सन्तोषतेः मधुरक्तमुतोषते मधुमक्पात्तिरक्तं मृजः मरुद्योरस्तनपितः मधुमानो वनस्पतिः मधुमाकृमस्तु सूर्यः माध्वेन गावो भवन्पुनः श्री सांब सदाशिवाय नमः मधुना स्नापयामि मूलेन वामदेवमन्त्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि दिव्याय जनमने स्वागतमित्राय सायत्रायणवाय वायवे बृहस्पतिमतुमादाभ्यः श्री सांब सदाशिवाय नमः सर्वोर्गेण स्नापयामि सत्युजातमन्त्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि प्रकाशभूषणे प्रभावोते भूते वा नादनिमानवक्तेः मह्यं नवशब्दप्राप्तावराभो अभ्रे देवन्नः श्री सांब सदाशिवाय नमः तदनिफलसेन स्नापयामि मूलेन मन्त्रेण शुद्धोर्गेण स्नापयामि तद अश्विनि पवमान द्वितीयो दिव्य अस्त्रगुणवेदाधे मने प्रान्तरहिताग्निदयित्वा मृजन्तुषादिवेदसः श्री सांब सदाशिवाय नमः द्राक्षसेन स्नापयामि ॐ सत्यो जातं प्रपठ्यामि सत्यो जाताय मे नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वमान् भवोद्भवाय नमः ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमो बलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रमदनाय नमः सर्वभूतगणाय नमो नमः अभोरेभ्यो सगोरेभ्यो घोरघोरद्रव्यः सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॐ ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मणो ब्रह्मा शिवो न्यस्तो सदाशिवम् सांब सदाशिवाय नमः पंचमन्त्रेण शुद्धोर्गेण
स्थापयामि द्वारकाय नमः ओम ऊर्ध्वाय नमः ओम रंजनाय नमः ओम स्वर्णाय नमः ओम दिव्याय नमः ओम भवाय नमः ओम सर्वाय नमः ओम शिवाय नमः ओम ज्वालाय नमः ओम आत्माय नमः ओम परमाय नमः ओम एतत् सोमस्य सर्वस्थापति परिपवित्रम् ओम सहवीर्यं कर्वामहे तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषामहे ओम शान्ति 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 अम्बरे नमः पार्वतीपते शिवा हर 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 महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय वीरभद्रेश्वर भगवान की जय बसवेश्वर महाराज की संत शिरोमणि मनस्वामी महाराज की जय शिवाचार्य महाराज की जय राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय शिवाचार्य महाराज की जय पार्वती शिवा हर हर तुम्ही सर्वांनी लिंग चौकीमध्ये ठेवून घ्या लिंगाकरामध्ये ब्रह्ममुरारे सोराचितलिंगं निर्मलभासितशोभितलिंगं जन्मजगोत्थविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं देवमुनिप्रवराचितलिंगं कामदहन करुणाकरलिंगं रावणदर्पविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं सर्वसुगन्धसुलेपितलिंगं बुद्धिविवर्धनकारणलिंगं सिद्धसुरासुरवन्दितलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं कनकमहामणिभूषितलिंगं फणिपतिवेष्टितशोभितलिंगं रक्षतु यज्ञविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं कुङ्कुमचन्दनलेपितलिंगं पङ्कजहारसुशोभितलिंगं सञ्चितपापविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं देवगणावलिसेवितलिंगं भावविवरघनकारणलिंगं दिनकरकोटिप्रभाकरलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं अष्टदलोपरिवेष्टितलिंगं सर्वसमोद्भवकारणलिंगं अष्टदलेन्द्रविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं सुरगुरुसुरवरपूजितलिंगं सुरवरपुष्पसमर्चितलिंगं परात्परं परमात्मकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं शम्भो शङ्कर नमः शिवाय शम्भ सदा शिव नमः शिवाय चन्द्रशेखर ईश्वरा कापालु परमेश्वरा चन्द्रशेखर ईश्वरा कापालु परमेश्वरा ब्रह्ममुरारिसुराचितलिंगं निर्मलभासितशोभितलिंगं जन्मजदुःखविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं
लिंगाष्टकमिदं पुण्यं यं परेशमसन्निधो शिवलोकमवाप्नोते श्रेण सहमोदते अनादेशाश्वं शान्तं चैतन्यं चित्स्वरूपं चिदङ्गं शुभाकारं कृपत्कलिं विधारणं श्रीसंवसनाशिनाय नमः तत्त्वं धारयामि गन्धद्वारां नित्यपुत्राग्रेशनी ईश्वरीं सर्वभूतानां स्वामिहोपदये श्रीसंवसनाशिनाय नमः गन्धं धारयामि अक्षतां सर्वां दिव्यास्त्रिं विश्रुता अर्पयामि महापत्यापतिशतमेश्वर श्रीसंवसनाशिनाय नमः नवनाक्षरां धारयामि तुर्योसम्भूतं नानागुणसमन्वितं आनन्दसौरभ्यं पुष्पं गृहीतामृतपुष्पं श्रीसंवसनाशिनाय नमः पुष्पे पूजयामि श्रीजगन्त्रिगणाकारं त्रिनेत्रं त्रिजग्मपापसंहारम् एकविल्पक्षवार्पणम् विशाखयतिल्पपत्रेश्च अच्छिद्रे कोमलेश्वरे तव पूजां करिष्यामि एकविल्पं शिवार्पणम् सर्वांनी आता शिवाय नमः म्हणायचं महाराजांच्या पाठीमागं गुरुवास्तव शिवनामाने घेताना सर्वांनी शिवाय नमः म्हणायचं आहे ओम शिवाय नमः शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम याग्ने नमः ओम शशिशेखराय नमः ओम वामदेवाय नमः ओम विरूपाक्षाय नमः ओम कबर्दे नमः ओम नीललोहिताय ओम शंकराय नमः ओम शिवपाणिये नमः शिवाय नमः ओम वल्लभाय नमः ओम शिवविष्टाय नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नमः ओम सर्वाय नमः ओम सिद्धिगंधाय नमः ओम शिवप्रियाय नमः ओम रुद्राय नमः ओम कामरे नमः ओम शिवाय नमः कारसनाय नमः ओम शिवाय नमः गंगाधराय नमः ओम दौलताक्षाय नमः ओम कालकालाय नमः ओम प्रकानिधे नमः ओम देवाय नमः ओम पशुहस्ताय नमः ओम रक्षाये नमः ओम जटाधराय नमः ओम कैलासवासिने नमः ओम कवचने नमः ओम कपदाय नमः ओम क्रांतकाय नमः ओम प्रसेकाय नमः ओम शिवारदाय नमः ओम भस्मधराय नमः ओम सामप्रियाय नमः ओम स्वरमायाय नमः ओम देवमूर्ते नमः ओम ईश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निरोचनाय नमः ओम विषये नमः ओम यज्ञपते नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम सोमेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम जगन्नाथाय नमः ओम प्रजापते नमः ओम वीरभद्रे नमः ओम दुर्दर्शाय नमः ओम गिरिशाय नमः ओम गिरिशाय नमः ओम नगाय नमः ओम घोषणाय नमः ओम खड़गाय नमः ओम कीर्तने नमः ओम प्रियाय नमः ओम निवाससे नमः ओम प्राणे नमः ओम भगवते नमः ओम प्रदायकाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मे नमः ओम जगद्रूपिणे नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम योगिकेशाय नमः ओम महाजनसरकाय नमः ओम राजविक्रमाय नमः ओम नंदाय नमः ओम भगवते नमः ओम मानवे नमः
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः एकात्मने नमः शिवाय नमः सात्विकाय नमः शिवाय नमः शुद्धविग्रहाय नमः शिवाय नमः शाश्वताय नमः शिवाय नमः परस्मै नमः शिवाय नमः अमजाय नमः शिवाय नमः काशमोचकाय नमः शिवाय नमः गरुडाय नमः शिवाय नमः पशुपते नमः शिवाय नमः देवाय नमः शिवाय नमः महादेवाय नमः शिवाय नमः अभयाय नमः शिवाय नमः अपराय नमः शिवाय नमः पुरुषदत्ते नमः शिवाय नमः अव्यक्ताय नमः शिवाय नमः सच्चाध्वराय नमः शिवाय नमः अपरदेवते नमः शिवाय नमः अव्यक्ताय नमः शिवाय नमः साक्षाय नमः शिवाय नमः शिवाय नमः अपवद्भुताय नमः अनंताय नमः शिवाय नमः ओंकारकाय नमः शिवाय नमः परमेश्वराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वती शिवाय ओम पार्वती नमः 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 श्रीमद् जगद्गुरु वृंदावन महाराज की जय। श्री रघुनाथाचार्य महाराज की जय। ओम जगद्गुरुवे नमः 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 ओम जगद्गुरुवे नमः। श्रीमद् जगद्गुरु वृंदाचार्य महाराज की जय। रघुनाथाचार्य महाराज की जय। धूमेतो गंधात्मकं देवानां प्रतिगृह्यतां करुणां नमिराकरम्। वक्रतुण्डमहारथोऽवति कञ्चनहरकण्ठे वक्रतुण्डमहारथोऽवति कञ्चनहरकण्ठे प्रभुते गणेशा हरिकोतुलारते आरते हरिकोतुलारते नाना कुरुते भारत कलसे गजानना गजानना तवकरागला जगेजना जगेजना लाखाउकाय अपार मकेते जगेजना लाखाउकाय अपार मकेते प्रभुते गणेशा हरिकोतुलारते आरते हरिकोतुलारते केतु देरे जगे बदले महारे महारे तो वर्ग कथा दे महारे लाल परीक्षा मोहित राजा गौर दुरावर के लाल परीक्षा मोहित राजा गौर दुरावर के प्रभु श्री गणेशा हरिकोतुलारते आरते हरिकोतुलारते राधे घरो गए तो उत्सव करके घरो गए तो मनोधान तो दे मंगल मूर्ति घरो गए तो मनोधान तो दे मंगल मूर्ति प्रभु श्री गणेशा हरिकोतुलारते आरते हरिकोतुलारते कृष्णाध्याय मंगलम् देवा विष्णवे कपालाय मंगलम् कृष्णाध्याय मंगलम् देवा विष्णवे कपालाय मंगलम् विष्णवे जाताय विश्वादि विदाय विष्णवे जाताय विश्वादि विदाय श्री विश्वगंधाय सर्वज्ञाय मंगलम् वरचरणेति बोधाय मंगलम् गुरुलोकधाराय गुरुराधिकाराय गुरुलोकधाराय गुरुराधिकाराय हरिकोटदेहाय मंगलम् शिव हितेन्द्रपालाय
उज्जैन महाकाल
देवे कामेश्याम नित्यपुष्टे हरे क्षेत्रे कामरूपापयागे माधरेश्वरे स्वादायां वैष्णवे देवे गया मंगल गौरिका वाराणस्यां शालाक्षे काश्मीरे च सुकृते वागर्ताल् संपृक्तो वागर्ताप्तिपते जगदप्रियो वन्दे पार्वते परमेश्वरो पार्वते परमेश्वरो ओंकारमन्त्र संयुक्तो नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं तस्मै ओंकाराय नमो नमः नमस्ते देवदेवेश नमस्ते परमेश्वरः नमस्ते शिवारूढा नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महापापनाशनं महापापहरं वन्दे नकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारणं शिवमेकपरं वन्दे शिकाराय नमो नमः स्वाहां वृषभोजश्च वासुदेवगन्धभूषणं वामे शक्तिधरं वन्दे नकाराय नमो नमः यत्र तत्र देवं सर्वव्यापिनीश्वरं ये लिङ्गं पूजये नित्यं यकाराय नमो नमः यकाराय नमो नमः सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमो नमः अधरांकलंकयुक्ताय शिष्यवान् संयमूर्तये श्री गुरुविरूपाक्ष शिवाचार्य सद्गुरुं प्रणमाम्यहम् सद्गुरुं प्रणमाम्यहम् हर नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव श्रीमद्जगद्गुरु गजाचार्य महाराज की जय शिवाचार्य महाराज की जय जय गुरुदेव नमः पार्वती शिव हर हर महादेव शिव सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु गुरुभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम ईशानः सर्वविद्यानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मादिर्ब्रह्मणो विद्ब्रह्मा शिवो विनक्तो सदाशिवो ऐतन्मन्त्रे शुद्धोदेन स्थापयामि श्रीसुर्यकुलविद्भ्यो नमः पुष्पं धारयामि हेतुर्जनिपनादुर्धवनाक्षरा धारयामि त्रिगुणाकारनेत्र तुल्यायुधो पापसंहारं एकविल्वं शिवाय निक्षेपं ब्रह्मस्तापे शिवालये कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवारुणवासं च कालभैरवदर्शनं प्रयागे माधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवारुणम् योगापुष्पं देहापुष्पवान् प्रजावान् दशनान् भवते रमावां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पुष्पान् भवते आयतनवान् भवते आयतनवान् भवते आयतनवान् भवते आयतनवान् भवते आयतनवान् भवते पूजयामि ध्रुवन्ते राजा प्रणवो ध्रुवन्देवो बृहस्पतिः ध्रुवन्ते इन्द्रश्च अग्निश्च राष्ट्रं धारिताम्रो बहुपुष्पैः पूजयामि श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः विनुत्रान् धारयामि सूर्यवंशोधं नाना गुणसमन्वितं आनन्दसौरभ्यं पुष्पं गृहजामि पूजयामि अभिवस्त्रान्यस्वामे धेनुसुतगाः पूजमानाः दैवसोमाः अभिवस्त्रीपुलकं धारयामि नूतनवस्त्राभ्यं धारयामि गुरुदेवाचार्य महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे सर्वलोकान् विद्येभोगिनः निधे सर्वविधा दक्षिणामूर्तये नमः श्रीमज्जगद्गुरु गजाचार्य महाराज की जय शिवाचार्य महाराज की जय ईशमङ्गलं जगदीश
जगदीशमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् चन्द्रशेखरा सुरगजेन्द्र सन्मुखा चन्द्रशेखरा सुरगजेन्द्र सन्मुखा पन्नगेन्द्रधर्मुनीन्द्रविमुतमङ्गलम् पन्नगेन्द्रधर्मुनीन्द्रविमुतमङ्गलम् भक्तवत्सला भवभयापहारणा भक्तवत्सला भवभयापहारणा बालनेत्र भजत भुव सततमङ्गलम् बालनेत्र भजत भुव सततमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् नीलकञ्जरा विमल ज्ञानसागरा नीलकञ्जरा विमल ज्ञानसागरा निर्मलागगिरिसुता तजनमङ्गलम् निर्मलागगिरिसुता तजनमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् दुष्टशिक्षका परमभक्तरक्षका दुष्टशिक्षका परमभक्तरक्षका मन्मताङ्गविहितविश्वभजितमङ्गलम् मन्मताङ्गविहितविश्वभजितमङ्गलम् मोक्षदायका सकलपापनाशका मोक्षदायका सकलपापनाशका गणाचार्य मखनिवास सततमङ्गलम् विरूपाक्ष देवरू सततमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् ईशमङ्गलम् जगदीशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् शशिधर गङ्गाधरा महेशमङ्गलम् रत्ने कल्पितमानसं हि भजने नानाज्यदिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनम् जाते चम्पकबिल्वपत्ररचितो पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते उत्कल्पितं गुह्यता सोवर्णेन वद
रत्नखण्डरचिते पात्रे पायसो भक्षं पञ्चमिधं पयोदीतो रम्बाकलम्बानगो शाकानामयुतं ज्वलं ऋषिकरो कर्पूरखण्डोज्ज्वलं साम्भोजं मनसा मया विरचितो भक्त्या प्रभो स्वीकरो क्षत्रमधामरयोगिकं व्यजनको सादर्शकं निर्मलो वीणाभेर्यमृदङ्गगाहनकला गीतं च नृत्यं दधा साष्टाङ्गस्तनतोस्तुतिर्बहुविधा हेतुस्यमस्तु मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणाञ्जलिं गृह्ण पूजाते निजयोगभोगरचना निद्रा समाधिस्थिते दीक्षा शिक्षा गुरु परम गुरु परमाराध्य पंचाचार महाशिवरात्री सर दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त कलाचार्य मठामध्ये सामूहिक इष्टलिंग पूजा आयोजन केलं जातं. आजही या सामूहिक इष्टलिंग पूजेसाठी जमलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्यासाठी हे शिवरात्री महापर्व अतिशय महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात ही आजची महाशिवरात्री त्याचं एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून ही महाशिवरात्री अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातल्या 14व्या दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करतो. ही महाशिवरात्री दर महिन्याला येते, परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येणारी जी महाशिवरात्री आहे याला इतर शिवरात्रीपेक्षा एक वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि याची माहिती आपल्याला विविध पुराणामधून त्याचबरोबर शिवपुराणामधून देखील आपल्याला कळते. अध्यात्माच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आजच्या दिवशी शिवपार्वती
त्यांच्या विवाहाचा लग्न वाढदिवस म्हणून देखील काही लोक ही शिवरात्री साजरी करतात. त्याचबरोबर आजच्या दिवशी समुद्र मंथनातून जे हळहळ नावाचं विष बाहेर पडलं होतं ते शिवानी प्राशन करून जगाला विनाशापासून वाचवलं म्हणून देखील काही लोक ही शिवरात्री साजरी करतात. त्याचबरोबर आज शिवांनी सर्व प्रकारच्या शत्रूंचा विनाश केला म्हणून देखील या शिवरात्रीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आता विज्ञानाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो. तसा आपल्याकडे 365 दिवस विविध प्रकारचे सण आणि उत्सव आपण साजरे करतो. त्या प्रत्येकामागे कुठं ना कुठं निसर्ग आहे ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो. आता आजच्या दिवशी आपण जर बघितलं तर आज पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती एक अशा प्रकारची असते की या ठिकाणी मनुष्यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. आणि आज आपण जे शिवजागरण करतो रात्रभर आपण जागी असतो त्याचा मागचा उद्देश हाच आहे. जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवतो आणि नंतर त्याचं प्राशन करतो आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या रोगांचा आपल्या शरीरातून नाश होतो. याच पद्धतीनं आजच्या दिवशी देखील निसर्ग एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा या पृथ्वीवर सोडत असतो आणि हे ग्रहण करण्यासाठी म्हणून आपण रात्रभर शिवजागर करतो. याच्या मागचा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या दिवशी शिवजागरण करत असताना पाठीचा कणा ताट ठेवून आपण हे सगळं कार्यक्रम करायचे. त्यामुळं अनेक प्रकारचे जे शारीरिक व्याधी किंवा विकार आहेत यापासून आपल्याला मुक्ती मिळते. हे विज्ञान दृष्टिकोनातून पाहायला मिळतं आपल्याला. आता यानंतर पुढची माहिती आपल्याला गुरुमुखातून ऐकायची आहे. मला जेवढं समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या माहू सर्व लोकांना प्रकृती शास्त्र पारगा ताम धर्माच्या शुभप्रमाणे परामर्श प्रप्रथम आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामंडळ स्थापनाच्या होते. जगदादी जगद्रेणुकादी पंचाचार्य रसवादी प्रवर्तन ब्रह्माचार्य शिवसंत तसेच जगातील समस्त दार्शनिक आणि श्रीमंडळाची मुळे करतो सुजीवनी समाधी देखील शासन पण करतो. प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा हा महाशिवरात्रीचा सामूहिक इष्टलिंग पूजा गुरुपूजन ते प्रसाद या कार्यक्रमामध्ये प्रतिवर्ष सेवा करणारे कोल्हापूरचे शिवशक्ती परिवार मुख्यचे गंदीवडे परिवार समस्त वैदिक वृंद उपस्थित सर्व महेश्वर मूर्ती सर्व भाविक भक्तगण माता बहिणी वापर. खरं म्हणजे आजचा हा दिवस महाशिवरात्रीचा महापर्वामध्ये सविस्तारपणे माहिती तुम्हा सर्वांना मिळालेलीच आहे. माघ महिन्यातला आजचा हा त्रयोदशी तिथी पण अलीकडे आम्हाला मराठी महिना विसरून गेल्यासारखंच आहे. म्हणून तुम्हाला माघ महिना म्हटलं तर तुम्ही म्हणतो या महिन्यात काय मागलेलं आहे असं वाटतं. की मागलेला महिना नाही, एक माघ महिना आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ श्रावण असं चालणारा हा महिना म्हटलं की ते 11वा महिना म्हणजे तो माघ महिना आहे. ह्या महिन्यामध्ये 1-2 नाही असे अनेक युगयुगामध्ये याच तिथीवर आता आपले नामना सर सांगितल्याप्रमाणे अनेक जे काही घटना घडलेल्या आहेत तो पौराणिक कथा असेल, धार्मिक कथा असेल, आख्यायिका असेल किंवा शिवलीलामृत मध्ये आलेल्या अनेक कथा असेल, तो सर्व आजच तिथीला घडलेला असल्या कारणानं आजच्या तिथीला फार महत्व आलेले आहे. म्हणून आजच्या तिथीला प्रतिवर्ष संपूर्ण जगातले शिवभक्त शिवांचं भक्ती करत जातात. सामूहिक इष्टलिंग पूजा असेल, वीरशैव लिंगायतांच्या पद्धतीप्रमाणे घराघरामध्ये सर्व मंडळींनी वर्षातला 11 महिना काय करते तो माहिती नाही.
पण 11 महिन्यावरचं जे काही 12वा महिना म्हणून ह्या महिन्याचे उदाहरण घेतलं, हेही महिन्यातलं जवळपास 28-29 दिवस काय करते तेही माहिती नाही, परंतु महाशिवरात्री एवढं कळालं तर मात्र सर्व शिवभक्त म्हणणारा, गिरशिव लिंगायत म्हणून घेणारा तुम्ही मात्र गळ्यातलं लिंग हुडकून हुडकून काढतो आणि ते सगळ्यात सामूहिक येतो. लिंग नसेल तर खरेदी करून आणतो, परंतु लिंग पूजा करून घेतो. मग हे जे काही भाव भक्ती आहे, तर ह्या तिथीला का महत्व दिलं तर त्याला कारण एवढंच आहे, ह्या दिवशी जे कोणी मंडळी, स्त्री पुरुष अबाल वृद्ध, जे कोणी मनुष्य प्राणी पशु पक्षी या पृथ्वी तलावाला प्रत्येक जीवाने आजच्या तिथीला महादेवाचंच भक्ती केलेली आहे. त्याला कसं जमेल तसं करेल, नाही जमलं शेवटी जाऊन डोकं तर देवावर ठेवून येईल किंवा एक बेग तर होऊन येईल, नाहीतर शेवटी जाता जाता तर का होईना, आज लईच लोक देवाकडे चालले, परत सहज तर का होईना बघण्यासाठी तर जाऊन महादेवाला हात जोडले. मग हे जे काही प्रथा परंपरा चालू आहे त्याचा पाठीमागे एकमेव उद्देश आहे, आजच्या तिथीला फार महत्व आहे. म्हणून आजच्या दिवशी जे कोणी मंडळी त्या पृथ्वी तलावाला प्रत्येक जीव जंतू महादेवाचं भक्ती केला, तो कळत करो न कळत करो. म्हणून शिवदास मोले सांगितलं, न कळवणे अर्थ पाठ करी भावे, तोही कुणाची कृपा होतो म्हणते ते शिवकृपा होतो. म्हणजे कळव न कळव, समजव नाही समजव, परंतु सहजही सुद्धा जाऊन तो महादेवाचं भक्ती केलं, स्मरण केलं, तर त्याला मात्र शिवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या भगवंताची कृपा होण्याकरिता संपूर्ण जगातला आजचा दिवस शिवभक्त महादेवाची भक्ती करत चाललेली आहे. म्हणून आजच्या प्रसंगामध्ये शिव महापुराणामध्ये आलेल्या अनेक कथा आहेत, एक दोन नाही. सध्या शिव महापुराण कथाचा एवढा ओढ आहे तर त्याला कथा येत नाही तरी सुद्धा कथा सांगायला बसलेली आहे. स्वतः तर राधे राधे म्हणतात, एका ठिकाण आहे, परंतु राधे राधे म्हणत असताना देखील तो शिव महापुराण कथा सांगतात. गळ्यात लिंग नाही, कधी महादेवाचं भक्ती करत नाही, तरी सुद्धा तो शिवकथा सांगायला बसतात. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हणजे त्यांचा आराध्य दैव म्हणून तो विष्णूचा असेल, विठ्ठलाचा असेल, अनेक इतर देवदेवतांचे आराध्य दैव म्हणून तो पूजा पाठ करत असतानाही सुद्धा आज शिव महापुराण सांगायला बसले. टीका म्हणून सांगणारा नाही, परंतु भक्ती न करताही सुद्धा शिव महापुराण सांगायला का बसतात, तर त्यांनाही कळालेले आहे तर ह्या जगामध्ये तो महादेव शिवाय मुक्ती नाही. म्हणून महादेवाचं भक्ती केलं, महादेवाची कथा श्रवण केलं किंवा महादेवाचं भक्तीचं महादेवाचं लीला, महादेवाने केलेल्या अनेक जे काही घटना आहेत तो कथा स्वरूपामध्ये लोकांच्या समोर विषय मांडला तर तुमचे तर कल्याण होतेच होतो, त्याच्याबरोबर स्वतःचेही कल्याण होणार आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, काही माहिती नसतानाही सुद्धा सहजही सुद्धा न कळत शिवशिव त्याच्या मुखातून आला तरी त्याला मुक्त करणारा महादेव आहे. म्हणून अशी सहज भक्तीला प्रसन्न होणारा महादेवाला आजच्या तारखेला संपूर्ण जग भजन करायला सुरुवात केलं, पूजन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून आजच्या प्रसंगामध्ये एकच मला म्हणायचं आहे, तर हा महादेवाचं भक्ती एक दिवस केले तर परिपूर्ण होणारा नाही, महादेवाचं भक्ती नित्य केला पाहिजे. कारण हा देवच त्रिकाल बाधित आहे, कालही होता, आजही आहे, उद्या सुद्धा राहणारा आहे. नवे नवे या जग संपल्यानंतरही सुद्धा उरणारा जे कोणी असेल तर तो देव आणि महादेवच आहे. या जगाच्या पलीकडे राहणारा आहे, म्हणून त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, म्हणून त्याला मृत्यूवर जय आहे, म्हणून त्याला मृत्युंजय असं म्हटलेलं आहे. त्याला जन्मच नाही. इतर ठिकाणी आपल्याला देवाचा जन्म पाहायला मिळतो. राम असेल, कृष्ण असेल, जन्माला आले, अवतार संपून गेले, परंतु कुठल्या तर तुम्ही कथा ऐकलो का महादेवचे जन्म झाले म्हणून? अनेक ठिकाणी कुठल्याही कथा म्हणून सांगत बसत असताना त्यांचं पाळणा होतो, बरोबर आहे ना. आम्ही रामनवमी साजरी करतो आणि त्या दिवशी पाळण्यामध्ये टाकतो ना, म्हणजे रामाचा जन्म झाला. परंतु तसंच महादेवाचा जन्म झालेला कोणी कुठं तर ऐकलं का? कोणी तर करतात का? महादेवाला पाळण्यात कोणी घातले का? मग का नाही? जर तसा एक तो जन्म मृत्यूचं पलीकडे राहणारा आहे. म्हणूनच सांगायला काय हरकत नाही. कसं जो कोळी किडा असतो
अनेकांची घरामध्ये अशी तुम्ही 1-2 महिने घराच्या बाहेर गेला तर ते त्यांच्याच राज्य चालतो. म्हणजे प्रत्येकांची घराघरामध्ये कोपऱ्यामध्ये कसं तो विणून ते काही जाळी तयार करतो ना, तसा भगवंत काय केलं तर हा जगमानाची एक जाळी तयार करून ठेवला, परंतु तो मात्र कधी बसलेला नाही. सर्व काही विणून तयार करून जाळी करून बसलं, पण तो बसले नाही, कारण तो बाहेर आहे. म्हणून त्याला करता करविता असंही म्हटलेलं आहे. अशी महादेवाचा भक्ती करणारा हा शिवभक्त देखील मुक्त व्हायचा असेल तर त्याचाच भक्ती केला पाहिजे. म्हणून तो अंधकाराची बाहेर आहे, प्रकाशाची बाहेर आहे. तो काय नाही असं म्हणण्यापेक्षाही सर्वाशी पलीकडे राहणारा तो देव सर्वांमध्ये भरून उरलेला आहे. अखंड त्या जगभरामध्ये कणकणमध्ये हा भगवंत भरलेला आहे, भरून सुद्धा उरतो. म्हणून त्याला देवाची देव महादेव असं म्हटलेलं आहे. तशी देवाला या वीरशैव लिंगायच्या परंपरामध्ये महान राहणाऱ्या देवाला लहान करून इष्टलिंग स्वरूपामध्ये प्रत्येक भक्तांच्या गळ्यामध्ये गुरूंच्या हस्ते त्या देवाला गळ्यामध्ये धारण करण्यात येतो. तो देव आणि महादेवामध्ये अजिबात काही फरक नाही. म्हणूनच वीरशैव लिंगायच्या परंपरामध्ये आज आवर्जून सांगतात शिवभक्तांसाठी नित्य शिवरात्र आहे असं म्हटलं जातं. या लिंगपूजा करणाऱ्याला नित्य शिवरात्र आहे, विशेष शिवरात्र असं नाही. म्हणून नित्य शिवरात्र करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, नित्यनेमानं इष्टलिंग पूजा केलं पाहिजे. तशी सद्भक्ती तशी सद्बुद्धी भगवंताने तुम्हा सर्वांना द्यावा. त्या पद्धतीने सर्वांनी पूजा पाठ करून इह जीवनही मुक्त करावा आणि परलोकामध्ये गेल्यानंतरही जीवन धन्य करून घ्यायचं असेल तर भगवंताची भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. ही गोष्ट सांगत खरं म्हणजे या महाशिवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी सामूहिक इष्टलिंग पूजा होत असतात संक्षिप्त स्वरूपामध्ये. कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये श्रीमठामध्ये लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे पुण्यस्मरणोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताह होतो. तो सप्ताह म्हणजे इथून येणारा पौर्णिमेला 15 दिवसामध्येच तो सप्ताह सुरुवात होतो. म्हणून सप्ताहाचं नियोजन आणि 24 फेब्रुवारी पटाभिषेक वर्धापन दिवस त्यानिमित्ताने व्याख्यान या सर्व वर्गाचे कार्यक्रम एका महिन्यामध्ये आल्यामुळं या महाशिवरात्री म्हणजे यथाप्रकार घराघरामध्ये कसं प्रत्येक शिवभक्ताने करतो त्याप्रमाणे येणार सर्व सद्भक्तांना सामूहिक रीतीतून या सर्वांना एकत्रित करून यथाप्रकार या रुद्र पठणाच्या माध्यमातून रुद्रपूजा आणि गुरुवारांची पाद्यपूजा आणि सर्व सद्भक्तांना तीर्थप्रसाद आणि त्याचबरोबर जे काही महाप्रसाद म्हणून म्हणजे महाप्रसाद म्हणजे वरून भात नव्हे. आजचा महाप्रसाद काय आहे, आजचा महाप्रसाद शाबुदाना खिचडी. मग दिवसभर किती काय खाल्लं आम्हाला माहिती नाही, परंतु आता मात्र घेतल्याशिवाय कोणी तो अशी आपला असं विनंती कोणाचा आहे शिवशेट्टी आणि आपलं गड्डीवडेसर दोघेही परिवारांचा आहे. आणि तो शेवटी महाप्रसाद म्हणून शेवटी आपल्या परंपराप्रमाणे आजचा दिवस उपवास करत असताना त्या आत राहणारा आत्मस्वरूपी भगवंताने सुद्धा उपवास ठेवता कामा. म्हणून काही नंतर काही थोडाफार अल्पोपार म्हणून एका प्रसाद स्वरूपामध्ये आज त्या दोन्ही परिवारांनी तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्या प्रसादाचे सर्वांनी प्रसाद या ठिकाणी सांगतो. आणि येणारा सप्त्याची तारीख सुद्धा आताच मी जाहीर करून टाकतो. तो म्हणजे 15 मार्च ते 20 मार्च या दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह श्रीमठामध्ये होत आहे. आणि त्या दरम्यान खाली आपल्या मठामध्ये मंगल कार्यालयाचं खालचं मजलं पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या भक्तांसाठी राहायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणून यावेळी सप्त्यामध्ये बहुसंख्येनं संपूर्ण गणाचार्य संस्थान मठात जे काही शिष्य परिवार आहे त्यातलं प्रत्येक गावातील किमान 10 लोक पारायणासाठी मठामध्ये येऊन राहिला तर तुमचं पूर्ण व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. सकाळचा नाश्ता असेल, दुपारी संध्याकाळचं भोजन असेल किंवा तुमचं सकाळी पारायणाला तुमचं ग्रंथ नसेल ग्रंथाचीही व्यवस्था इथे करण्यात येतो. आणि दिवसभर म्हणजे जवळजवळ 5 दिवस श्रीमठामध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये अनेक शिवाचार्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही सगळेजण मठामध्ये राहिला तर तुमचं जे काही गावामध्ये होणारा सप्ताह असेल त्या सप्त्यामध्ये तुम्ही एक वेळ पारायण केलं की ते पुण्य प्राप्त होतो. त्याचं 10 पटीनं पुण्य श्रीमठामध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये या परमर्षी ग्रंथाचं पारायण केलं तर 10 पटीनं पुण्य प्राप्त होतं. म्हणून सर्व सद्भक्तांना अशी एक सुवर्ण संधी म्हणून श्रीमठामध्ये सर्व सद्भक्तांनी यावा आणि त्या 5 दिवसामध्ये किमान 200-250 लोक तरी पारायणामध्ये बसावं अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ते देखील सूचना देत या सप्त्यामध्ये सकाळचं पारायण, दुपारचं गाथा भजन, सकाळीमध्ये अनेक येणारे गुरुमौलींचं प्रवचन
आणि रात्री शिवकीर्तन, शिवपाठ, शिवजागर या सर्व कार्यक्रम, वर्गाचे कार्यक्रम या 5 दिवसामध्ये होत असताना शेवटच्या दिवशी 20 मार्च 2025 लिंगैक्य बालतपस्वी सिद्धयोगी राजेंद्र महास्वामी यांचे पुण्यस्मरणाचा सोहळा श्रीमठामध्ये यथाप्रकार महाराजांच्या समाधीला संपूर्ण रुद्राभिषेक होईल. नंतर प्रसाद वरला कीर्तन होईल. ते झाल्यानंतर आपलं ठरल्याप्रमाणे बिळी या गावामध्ये विश्वेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यामध्ये रथोत्सव सोहळा म्हणजे ह्या मराठवाड्यामध्येच कुठे न होणारा एक अमोघ असा रथोत्सव सोहळा ठीक संध्याकाळी 6 वाजता तिथे होणार आहे. तत्पूर्वी 4 वाजता बेली ग्रामामध्ये महाराजांची पालखी म्हणजे सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे फोटो, त्यांची खडाव म्हणजे आवडी या सगळ्यांची गावामध्ये पालखी मिरवणूक होणार. ते झाल्यानंतर रथोत्सव सोहळा त्या ठिकाणी देखील अनेक गुरुमुलींचे प्रवचन होतो आणि त्या ठिकाणी देखील काही संगीतकारांचे बोलण्याची सुद्धा काही मानस आहे. त्याची काही संगीतकार सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. अशी या 20 तारखेला मात्र संपूर्ण मनाचार संस्कार मंडळाचे सर्व शिष्य सद्भक्त मंडळांनी त्या कार्यक्रमाला आवर्जून सर्वांना उपस्थित राहावे या ठिकाणी तुम्ही सर्वांना सूचना देतो. आणि आजच्या दिवसाच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं प्रतिवर्ष सेवा करणारे शिवशेट्टी परिवार आणि गंदीमुळे परिवार समेत उपस्थित तुम्हा सर्वांना त्या भगवंताचा महादेवाची कृपा आशीर्वाद सांगून येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरभराटी यावं, तुमच्या जीवनातलं सर्व दुःख दूर व्हावं, तुमचे जीवन आनंदमय व्हावं अशी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शिव आशीर्वाद देतो आणि माझं वाण विराम देतो. शिवम भया सांबजय नमः पार्वतीपते शिव हर हर. सगळे संतों ने आठवणी करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे गो माता की जय, गो माता की जय. हर 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 हर. श्रीमद्गुरुबंजाचार्य महाराज की, श्री गुरु शिवाचार्य महाराज की. सर्व भक्तांना सूचना आहे, लिंग काढून डाव्यानंतर येत आहे आणि लाईटला येत आहे. कोणीही गडबड घाई करू नका, गडबड करू नका.